प्रकट करावे असं यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, या गावची माता सोमजाई माता रवळनाथ महाराज यांना नतमस्तक होतो. आणि आजच्या या विजयी सभेसाठी उपस्थित असलेल्या माझ्या बहुसंख्येने आलेल्या माता भगिनी, माझे शिवसैनिक बांधव, शेठ, या होळीच्या माळावरती ज्या ज्या वेळेला सभा होते त्या त्या वेळेला रायगड विभाग हा मताधिक्य देतो. आणि आज माझ्या माता भगिनी ज्या जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या तुमच्या विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी झालेल्या आहेत आणि तुमचा विजय निश्चित झालेला आहे. आपली ही निवडणूक केवळ विधानसभेसाठी नाही, आमदारकीसाठी नाही. शेठ आमदार आहेत, होते आहेत, होणार आहेत, परंतु आपली ही निवडणूक उद्याचा महाराष्ट्राचा मंत्री आपल्याला त्या मंत्रिमंडळामध्ये पाठवायचा आहे, त्यासाठी ही निवडणूक आहे, केवळ आमदारकीसाठी नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, सोमजाई मातेचा आशीर्वाद शेठ आपल्याला भेटलाय, रवळनाथ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला भेटलाय. लकी मा हा होळीचा माळ शिवसेनेसाठी सातत्याने लकी आहे. एकदाच आम्ही चूक केली होती, बरोबर ना, एकदाच आम्ही चूक केली, आमचं स्टेज पलीकडे होतं, महाराजांनी आम्हाला आडवं केलं, पण आता समोरच्याला आपल्याला आडवं करून भगवा फडकवायचा आहे, त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. अनेक कामं या मतदारसंघात शेडणी केलेली आहेत. एक गाव असं नाही की त्या ठिकाणी रस्ता झालेला नाही, एक गाव असा नाही की त्या ठिकाणी मंदिर झालेलं नाही, एक गाव असा नाही, एक वाडी अशी नाही, एक आमची बौद्ध वाडी अशी नाही त्या ठिकाणी रस्ता झाला नाही, बौद्ध विहार झालेलं नाही. खांबे साहेब बरोबर आहे का? आणि नांदगावचं विहार तर सगळ्यात मोठं आहे. अनेक कामं कुठल्याही जातीपातीचा विचार न करता 18 पगड जातीसाठी, सर्वसामान्य माणसांसाठी झगडणारा कोण असेल, रात्रंदिवस एक करणारा कोण असेल तर आपले भरत शेठ आहेत. आणि त्यांच्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. केवळ भरत शेठ उमेदवार नाहीत, तर या ठिकाणी जमलेला प्रत्येक माझा शिवसैनिक, प्रत्येक नागरिक हा भरत शेठ म्हणून आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. होय, मीच भरत शेठ, मीच उमेदवार, या पद्धतीने आपल्याला कामाला लागायचं आहे. आता विरोधांकडे बोलायला काही राहिलेलं नाही. शेठवरती टीका करतात, 15 वर्ष झाली, 15 वर्षात आमदारांनी काय केलेलं नाही, मग आम्हाला परिवर्तन पाहिजे. अरे या नातेगावात येऊन बघा, त्या फाट्यापासून आलात तर कॉन्क्रीट रस्त्यावर नाही याल, तो पूल बांधलाय तो आमच्या शेटनी बांधलाय, तो बांधारा बांधलाय तो आमच्या शेटनी बांधलाय, नळ योजना केले ते आमच्या शेटनी केले. बाबांनो तुम्ही काय केलं? तुमच्या पूर्वजांना लोकांनी संधी दिली 5 वर्ष, 5 वर्षात काही केलं नाही. 5 वर्षात नुसत्या भानगडी, या नात्यात किती भानगडी झाल्या भाऊ गाव, 2004 ते 9 किती भानगडी विस्तारले आपण. सारखं पोलीस स्टेशन, तिकडनं आमदाराचा फोन, बेटकरनं अटक करा, अरे वा बापाचा माल आहे, अटक करा. ते आम्ही निस्तरलं 2004 ते 9 निस्तरलं. त्यानंतर जर कोणी त्यांना आडवं केलं असेल तर ते आपल्या भरत शेंडी केला, इथं भगवा पुन्हा फडकवला. आणि आज पुन्हा ज्या पद्धतीनं टीका केली जाते, शेंडी काय केलं नाही. परिवर्तन पाहिजे. कसलं परिवर्तन हवंय? काल तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, त्यानंतर उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली रायगड जिल्हा परिषदेची, त्यावेळी तुम्ही परिवर्तन म्हणून राष्ट्रवादीमध्ये गेला. विधान परिषदेची निवडणूक लागली, घोसाळकर साहेब बरोबर ना, आठवतंय ना, राष्ट्रवादी मधनं तिकीट मिळाली नाही म्हणून तुमच्या पूर्वजांनी गद्दारी केली, ते करून पुन्हा तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि आता उबाटामध्ये आलेले आहात.
असं परिवर्तन ह्या महाडच्या जनतेला नकोय. सातत्यानं पक्ष बदलणारी माणसं महाडच्या जनतेला नकोय. तर एकच पक्ष, एकच झेंडा, एकच चिन्ह आणि ते म्हणजे धनुष्यबाण आणि एकच उमेदवार ते म्हणजे भरतशेठ गोगावले. कसलं परिवर्तन हवंय? अहो आज उबाटाचं काल काँग्रेसचं चिन्ह घेऊन आलं, त्यानंतर राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन आलं, आता उबाटाचं चिन्ह घेऊन येत आहेत. पुढच्या निवडणुकीला कोणत्या पक्षात असतील याचा पत्ताच नाही. भलतं चिन्ह घेऊन आपल्या समोर येतील आणि पुन्हा म्हणतील आम्हाला संधी द्या. अरे तुम्हाला संधी कशासाठी द्यायची? काय केलं तुम्ही? इथला पाण्याचा प्रश्न तुम्ही सोडवलात तर त्याचं उत्तर नाही आहे. ज्या गावामध्ये तुम्ही जाताय प्रचाराला आमच्या शेठच्या विरोधात, त्या गावचा रस्ता आमच्या शेठनी केलाय. ज्या मंदिरात तुम्ही नतमस्तक होताय ते मंदिर उभं करण्यासाठी आमच्या शेठनी हातभार लावलाय. तुम्हाला फिरून फिरून तहान लागते, उन्हात फिरायची सवय नाही, फिरून फिरून तहान लागते. ते पाणी त्या गावामध्ये तुम्ही पिताय, त्या नळ योजनेद्वारे जे पाणी तुम्हाला दिलं जातंय ती नळ योजना आमच्या शेठनी तुमच्या गावामध्ये त्या गावामध्ये दिलेली आहे. ज्या सभागृहामध्ये ज्या मंडपामध्ये तुम्ही उभे राहून शेठच्या विरोधात बोलताय तो सभागृह सुद्धा, ते सभागृह सुद्धा आमच्या शेठनी बांधलेलं आहे. अरे तुम्ही काय केलं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो जागरूक राहा. शेवटचे 5 दिवस राहिलेत. 5 दिवस तुम्ही शेठसाठी द्या. उभं आयुष्य, उर्वरित उभं आयुष्य शेठ तुमच्यासाठी देणार आहे, तुमच्यासाठी खर्च करणार आहेत. म्हणून या माणसाला निवडून द्या. उद्या आपल्याला मंत्री पाहिजे. म्हणूनच तुम्हाला एकदा सांगतोय, एकच शेठ, एकच शेठ, आपली निशाणी, आपली निशाणी धनुष्य बाणासमोरचं बटन 20 तारखेला दाबा. आणि काही उपरे म्हणताय शेठ, या विभागात काही उपरे आलेले आहेत ज्यांचा या मातीशी संबंध नाही ना नाते गोत्याशी संबंध. ते म्हणतात की या नाते विभागात लोकसभेपेक्षा 10 पटी लीड घेणार. माझी शिवसैनिकांना विनंती आहे, कोणतरी उपरा येतो आणि या मातीतनं संघटना उभी केली, भगवा फडकवला, तो भगवा पाडण्यासाठी आपल्याला चॅलेंज करतो, आव्हान करतो. त्याला आडवं करण्याचं काम 20 तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र वाडकर गोकुळ